म्हणजे ऑलरेडी क्लिनिंग खूप दिवसाची निघालेली आहे तर बॅक्टेरिया 1 वर्ष झाले जायचे चान्सेस राहतात. मला तर वाटते की आपल्या आईच्या प्रत्येकानेच खाल्लेले असतील. ही चकली मला इतकी आवडते, बेसनाची चकली म्हणतात ना, तर त्याला मस्त तिखट वगैरे लावून असते. वाकड्या तिकडे पोलिओ झालेला आहे त्याला आता. तेच चांगली आहे. जाळ आहे पण. हा अद्विकने पप्पाला ड्युटीवरून आल्याबरोबर कामाला लावलं. हो ना, ये चिमणी पाडून दिली. तसंच चालला. 1 मिनिट झालेलं आहे मौत माती. अरे आमच्या साहेबांना त्याच्यामध्ये ठेवून दिली पूर्ण, कशी अशी पॅक करून लाकडाच्या याच्यामध्ये. मग शाळेतून आला, मग आता आल्यानंतर बघितलं तर नाराज होता. आता आम्ही गाळून राहिलो तिला. मन हे झालं, मन दुखत आहे त्याचं. फुलं टाकून दे. फुलं टाक. आत्म्याला शांती मिळव. जय जय कर. काय अद्विक. चल आता इथं काय करायचं अद्विक माहित आहे? एक आपण झाड लावून देऊ, छोटस रोपट. हा छोटस रोपट लावून देऊ त्याच्यावर. इथं अरे काय नाराज आहे तू. आम्ही ऍक्च्युली गेलो होतो डेंटिस्ट कडे, कारण माझे दात दोन्हीही दाढा ज्या आहेत त्या दोन्हीही खराब झालेल्या आहेत. म्हणजे खराब म्हणजे काय झालं, खूप दिवस झाले त्याला खराब झालेले आहेत. त्या इकडच्या दाढीने व्यवस्थित चावतात नाही, इकडच्या दाढीने व्यवस्थित चावतात नाही. इकडची तर पूर्णच कामातून गेलेली आहे. इकडच्या आणि मी काम चालवत होती तात्पुरतं कसं तरी, पण आता जास्तच झालेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला रूट कॅनल मागच्या वेळेला केलं होतं तर त्या ज्या डॉक्टर होत्या ना त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. पहिल्यांदा जो साफ करतात ना आणि त्याच्यामध्ये सिमेंट वगैरे भरतात आणि त्याच्यानंतर मग कॅप वगैरे बसवतात. कॅप बसवायची पाळी आली तर त्यावेळेला त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला. मग नंतर मग मी बिझी होऊन गेली तर ते झालंच नाही. परत मग ती उमळली आता डाळ. त्यावेळेला सर्व झालं होतं, म्हणजे क्लिनिंग वगैरे झाली होती, सिमेंट वगैरे भरलं होतं, फक्त कॅप बसवायची राहिली होती. आता परत पूर्ण प्रोसिजर करायची आहे आणि आता परत क्लिनिंग ते सर्व भरणं, त्याच्या 8 दिवसानंतर मग कॅप बसवणं, हे सर्व प्रोसिजर आता होणार आहे परत. तर आता त्यासाठीच आम्ही गेलो होतो. सकाळी यांनी नंबर लावला पण यांना यायला ड्युटीवरून वेळ झाला. तर मग काय झालं, आम्ही तिथे गेलो तर हॉस्पिटल बंद होण्याचा टाइम झाला होता. तर मग त्याच्यानंतर मग आम्ही आता निघून आलो, कारण आमचा नंबर लागला नाही म्हणून आता संध्याकाळी जायचं आहे. संध्याकाळी गेल्यानंतर मग आता त्याचे चेकअप होणार, पूर्ण काय काय त्याची प्रोसिजर आहे ती होणार आणि कुठपर्यंत आपली हालत आहे त्या डाळीची, म्हणजे काय त्याची सिच्युएशन आहे ती सिच्युएशन कळणार आपल्याला. नंतर मग त्याच्यावर कॅप बसवलं जाणार. तर ही आता प्रोसिजर आहे. रूट कॅनल करायचं आहे आज आपलं. बहुतेक आपलं थोडंफार तर क्लिनिंग वगैरे याची त्याची प्रोसिजर होऊन जाईल. नंतर मग जी कॅप वगैरे बसवायचं आहे ते आपलं नंतर होणार. आणि कोणी कोणी रूट कॅनल केलेलं आहे आणि त्यांचा अनुभव कसा राहिलेला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल. आणि मला थोडं तर भीती वाटत आहे आता सध्या. मागच्या वेळेला जेव्हा केलं होतं ना त्यावेळेला खूप त्रास पण होत होता, म्हणजे क्लिनिंग केली होती तेव्हा, आणि खाता पण नव्हतं येत मला 2-3 दिवस. तर असा प्रॉब्लेम झाला होता. आता बघू काय होतं. तर नंतर मग कॅप बसवायची कशी प्रोसिजर आहे काय आहे ते सर्व बघितलं जाणार आणि एकदाचं होऊन जाईल. वेळ काढू, या गोष्टीसाठी वेळ काढू. तर असं चाललं होतं आमचं लोटत. आता जेव्हा जास्त होते त्यावेळेलाच आपल्याला आठवते की नाही आपल्याला करायचं आहे, म्हणून शेवटी करून घेऊ आता रूट कॅनल. अद्विकला मिळालं नवीन गिफ्ट. काय अद्विक? बेब्लेड. किती दिवसाचं बेब्लेड सुरू होतं. आणि मेन म्हणजे हा गोव्याला मागत होता ना, गोव्याला इतकं महाग होतं, जिकडे बघितलं तिकडे इतकं महाग होतं ते. आणि तिथे सर्वीकडे फिरून काही फायदा नव्हता, म्हणजे तिथे घेऊन पण काही फायदा नव्हता, कारण फिरणं होतं आणि याला खेळायला कोणता वेळ मिळाला असता. म्हणून मग आम्ही विचार केला की याला इथे घेऊन देतो. आता हे घेऊन आलेले आहे त्याच्यासाठी. हे सर्व काय आहे नेमकं हे? भवरे फिरत होतो तसे. आता याला बेब्लेड म्हणतात. काय बेब्लेड? गोव्यापेक्षा स्वस्त. कितीला मिळालं? हे 300 रुपयाला मिळालं. आणि गोव्याला 500-600. हा तर रडत होता त्यावेळेला. आणि म्हटलं इथे याला घेऊन दिलं ना, हा एन्जॉयच करणार नाही तिथे गोव्याला जर घेऊन दिलं असतं त्याला तर. आणि आता 4 पीस मध्ये आहे ते 2च पीस मध्ये होतं. काय बोलता? मेटलचं आहे मेन म्हणजे. ओ हो वा. अद्विकची तर बल्ले बल्ले झाली. हा हे ह्याच्यामध्ये फिरणार ते.
बघू थांब सावकाश काढ आधी हे पूर्ण काढायचं हे बघ रे तू तिथं घेतलंस तर आपण याच्यामध्ये फायदाच नसतो राहिला बघ याच्यामध्ये टाकलं तू गोल गोल फिरणार यामध्ये अद्विक आता रडत नाहीये तू आता तर स्माइल आली एकदम चेहऱ्यावर अद्विकच्या दोन आहे माहित आहे 2 जण एका वेळेला 2 जण खेळू शकतात अरे 2 जण खेळू शकतात मग तर चांगलं आहे अद्विक माहिती दीदी तू खेळू शकतं शिवदादा आला तर शिवदादा तू खेळू शकतं किंवा मग मिहू आली तर मिहून तू खेळू शकतं हा खेळू शकते ती पण हा तू शिकवलं तर चालूता येईल तिला 840 रुपये किंमत आहे अच्छा त्याच्यावर 840 आहे आणि मिळालं 300 रुपयाला किती 300 कितीला 300 रुपयाला मस्त आहे चला आता एंगेज राहणार म्हटले त्यांनी तो 280 घेतले माझ्याकडे काय करू 280 घेतले चला अद्विक पप्पानी फायदा केला ठीक आहे ना हे 2 एकत्र कशाला काढतात 280 घेतले म्हणते बाबा यांच्याकडनं चला हा नेहमी आणतात नाही हे अद्विकसाठी तिथनं काही पण खेळणे वगैरे आणायचे असलं तर तिथंच आणतात काही पण आम्ही म्हणजे ती सायकल वगैरे अद्विकची गाडी पण तिथनच घेतली होती तिथनच आणता ना तुम्ही हा नाही ती गाडी घेतली होती त्याच जागेवरून आणली ना हा बरोबर प्रत्येक गोष्ट तिथूनच घेते तर अद्विकचे सर्व खेळणे त्याच जागेवरचे आहे हा शिवासाठी पण आम्ही तिथनच घेतली होती गाडी मागच्या वेळेला जी गाडी नेली होती शिवासाठी ती पण तिथनच घेतली होती तर सर्व तिथनच घेतो तसं जबरदस्त आता हे लावायचं कसं माहित आहे याच्यात टाकावं लागते झालं का करून दाखव आता मला दाखव पहिले आधी तसंच करून दाखव ना याच्यावर असं दाखव असं करून दाखव मला काय माही काय होतं तुझं मोय काय होतं हे चला चांगलं झालं दोघांना खेळायला मस्त एकत्र आता कसं लावायचं त्याला शिकव का अच्छा असं अच्छा हे लॉक मध्ये येते का पण लागतो रा असे काय माहिती पहिल्यांदा बघून घ्या हा सोडावं लागतं मोये परत व्हिडिओ बघून घे हा लागलं एक मिनिट बघू दे पप्पांना बघू दे हा बघ अद्विक शेवटी हा आमच्याच गोष्टी कामात आल्या अद्विक आम्ही पण आमचे ते भोवरे याचे राहायचे माझ्या वेळेला ते असे बटनवाले नाही तुमच्या वेळेला लाकडाचे राहायचे माझ्या वेळेला बटनवाले राहायचे त्याला ते रात्रीला ते त्याच्यामध्ये लाईट चमकायचे हा तो राहायचा आमच्या वेळेला आणि ते लाकडाचे भोवरे ते तुम्ही त्याला हे लावायचे काय म्हणतात दोऱ्या गुंडाळायचे हा ते पण बबलूदादाच्या वेळेला होते बबलूदादा जेव्हा होता ना त्यावेळेला आम्ही बबलूदादासोबत खेळायचे मी तो साठी ते पण आणलं होतं मी लाईट लाईट वाला मी खेळलेली आहे खूप आपल्या घरी असेल ते मला वाटतं ते अद्विक वाव जमला आता दोघांचे पण जमलं यार अद्विक डेंजर खूप मस्त झालं अद्विकला खेळायला आता तर नाही अद्विक असे ते भवरे व्हायचे हो हे भवरे थांबून जातात चला कारण की जुनं फिलिंग फ्रॅक्चर झालेलं आहे मला मूळ कसं आहे माहिती नाही अजून कारण की ऑलरेडी फिलिंग खूप दिवसाची निघालेली आहे तर बॅक्टेरिया 1 वर्ष जायचे चान्सेस राहतात आपण इकडनं कच्चं पॅक करू 2-3 दिवस जेवण करून पहा सगळं काही नॉर्मल आहे इकडनं आपण ते सिमेंट करून कसं करू आणि मग कॅप करू आणि इकडचं एक्सरे करून हो इकडचं करावंच लागतं कारण इकडचं पूर्ण आता खूप जास्त त्रास देते तो सिमेंट नाही पाहिजे मला आम्ही आलो होतो ऍक्च्युली बाहेर हे आले नाहीत आमच्यासोबत आम्हाला खायची इच्छा झाली होती काय म्हणतात आईस्क्रीम लस्सी खायची इच्छा झाली होती तर आईस्क्रीम लस्सीसाठी मी बाहेर आलो आईस्क्रीम लस्सी तर खाल्ली पण आणखी काही घेतलेलं आहे ते घरी जाऊन दाखवते तुम्हाला म्हणजे लहानपणीच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत तर जसं मला दिसलं ना तसं टर्न केली गाडी परत आणि ते घ्यायला गेलो मग
ते घेतल्यानंतर आता बरं वाटत आहे. म्हणजे माहीला अद्विकला सांगत आहे मी की आम्ही आमच्या लहानपणी हे खात होतो असं असं. चला मग आता घरी जाऊन दाखवते तुम्हाला की काय काय घेतलेलं आहे मी. अद्विक, माही, मी बघा काय काय आणलं मी आज. आज लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या. मुरमुऱ्याचे लड्डू हे कोण कोणी खाल्लेले आहेत सांगाल मला. मला तर वाटते की आपल्या इच्छा प्रत्येकानेच खाल्लेले असतील. आणि आता आपले मुलं खात आहेत की नाही खात आहेत ते नाही माहिती. पण मुलांनी माझ्या एका मैत्रिणी आणले होते निकिताने, तर त्यावेळेला माहीने तर खाल्ले होते, अद्विकनी खाल्ले नाही वाटते. अद्विक तू हे खाल्लेले आहेत का मुरमुऱ्याचे लड्डू? इकडे नाही था वो उस दिन. हा नाही अद्विक नव्हता त्या दिवशी, तर तू हे खाल्लेले आहे का? खाल्लेले? कधी खाल्लेले? आजीच्या घरी खाल्लेले. अच्छा बरं, अद्विकने पण खाल्लेले आहेत म्हणते. नंतर आहे ही चकली. ही कोणी कोणी खाल्लेली आहे सांगाल मला. ही चकली मला इतकी आवडते. बेसनाची चकली म्हणतात ना, तर त्याला मस्त तिखट वगैरे लावून असते. तर ही चकली सुद्धा आणलेली आहे. आणि नंतर अद्विकच्या आवडीचे पोंगे. हे अद्विकचे पोंगे अद्विकला आवडतात. अद्विकला म्हटलं तिखट जास्त होतील, तर म्हटलं नाही मला हेच पाहिजे. म्हटलं ठीक आहे. नंतर मग नाचणीचे पोंगे हे आणले. हे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून हे करायला आणले, मायक्रोवेव्ह करायला म्हणजे भाजायला ते. नंतर हे माहीचे फेवरेट आणि माझे फेवरेट. हे जर आम्ही खूप खायचो लहानपणी, म्हणजे एक पूर्ण डबा भरलेला राहायचा. रविवारच्या दिवशी आमच्याकडे बाजार राहायचा. आता पण राहतो तिथे अकोटला रविवारच्या दिवशी बाजार. तर तिथनं मुन्ना बाजार करायला जायचा लहान होता तेव्हा. तर तेव्हा तो इतक्या सारे हे घेऊन यायचा, हे असे किंवा मग म्हणजे एक पॅकेट असं राहायचं, अशा छोटे छोटे बारीक बारीक यायचं. आणि एक पॅकेट अशा यायचं राहायचं. एक डबा त्यांनी भरलेला राहायचा, एक डबा त्यांनी भरलेला राहायचा. आम्ही पूर्ण आठवडाभर हे संपवून टाकायचं. आता मी एकच आणलं. आणि आता इतकं महाग झालं, त्यावेळेला 1 रुपयाला एक मिळायचं. हे असं 1 रुपयाला किंवा 2 रुपयाला, आता 10 रुपयाला एक मिळतं. आणि हे आणले तांदळाचे पापड आणले. तर हे तांदळाचे पापड 1 पाव आणले. एका पावामध्ये त्यांनी 10 दिले मला. हे 35 रुपये पाव म्हणून तांदळाचे पापड. म्हटलं एकदा 1 पाव घेऊन बघायचे, टेस्ट करून बघायचे चांगले लागतात की नाही. तर मग हे जाड आहेत तसे. हे बघा तांदळाचे पापड. हे म्हणजे आपण जेव्हा याला तळतो ना खूप जास्त मोठे होतात म्हणतात. म्हणून म्हटलं एकदा घेऊन बघू म्हणून 1च पाव आणले. जर आवडले नंतर मला तर मग मी आणत राहणार हे. तर एका पावामध्ये मला 10 मिळाले. हे 35 रुपये पाव दिले मला त्यांनी. तर हे मी कुठनं आणले सांगते मी तुम्हाला. अंबादेवीच्या तिथनं, अंबादेवी रोडनी एक असं शॉप आहे, तिथे हे सर्व गोष्टी मिळतात. तर तिथनं आणलेले आहेत हे. आम्ही तिथे आईस्क्रीम खायला गेलो होतो. आईस्क्रीम लस्सी, आईस्क्रीम खायला नाही आईस्क्रीम लस्सी खायला गेलो होतो. तर म्हणजे आमच्या एरियामधून शोधत 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 सर्व बंद झालेले होते. कारण आता वाजलेले 10:30 म्हणजे 10 नाही 9:45 आम्ही घरून निघालो. सर्व शोधता शोधता सर्व बंद होते. शेवटी इतक्या लांब पोहोचलो आणि तिथून खाऊन आलो शेवटी. आणि म्हटलं चला खाली हात गेल्यापेक्षा हे काहीतरी घेऊन यायचं. तर म्हणून मग हे घेऊन आलो. इथे मम्मा आता पोंगे खात आहे. टेस्टी टेस्टी. चकली पण खूप टेस्टी आहे यार. हे पहा बरं. वाव दिया. इथे मम्मा काय करतात कलरफुल वाले पोंगे खात आहे. मम्माचे लहानपणीची आठवण ताजा झाली. तुझ्या लहानपणी आला ना जाय मी माझ्या लहानपणीच्या गोष्टी. मस्त आहे पण खूप टेस्टी आहे ते. बनवत कसं असते? भाजतात ते भट्टीमध्ये आणि हेल्दी पण राहतात. अच्छा. तुझे घेतले ना ते तळलेले आहेत. आता मी तुम्हाला तळून दाखवते हा पापड की कसा तळला जातो. तर कारण मी जेवायला बसलेले आहेत म्हटले यांना पापड देते हा तळून दाखवते. तेल कमी पडलं का? हा.
बापरे खूपच मोठा तो होता उसका अंदाजा नहीं आया होगा पेला का. हे तळल्या तर गेलेले आहेत पण हे ना ती कढई आहे छोटी आणि हे झालं कप मोठं आणि त्यात म्हणजे ही कढई ना एकदम मोठी पाहिजे होती जी आपली भंडारा वगैरे मध्ये असतं ना तशा टाईपची कढई पाहिजे याच्यासाठी आणि त्यात तेल भरपूर पाहिजे. मी तेल एवढंच टाकलं कारण मग तळलेलं तेल ना खराब होते. तळलेल्या तेलाचा वासच वेगळा येतो म्हणून मग मी तेल थोडं कमी टाकलं तर त्याच्यामुळे हे असे झालेले आहेत. वाकडे तिकडे पोलिओ झालेला आहे त्याला आता. चला आपण काही हरकत नाही, टेस्ट तर लागणार चांगले. चला मग आता हे यांना देते, खातील हे आणि आपण पण खाऊ सोबत सोबत. घ्या. अरे मोठा झाला पण तो खूप मोठा झाला असता. एवढा मोठा नाही, हे खूप जास्त झाला. एवढा तरी झालाच असता. एवढा तर झाला असता ना माही. कढई छोटी पडली का? हा कढई छोटी पडली ते. आणि त्यात तेलही मी खूप कमी टाकलं कारण ते तेल वाया गेलं असतं तळण्याचं. चांगलं लागते टेस्ट. आणायला परवडतात का हे? आणायला परवडतात, घरी बनवायला कसं परवडत नाही का? आई याचीच तर बनवते मग घरी. किती आहे पॅकेट? 35 रुपयाला 10 आहे. 7 किलो परवडतात ना मग. परवडते आणि तेच चांगली आहे. जाळ आहे पण. हा अमरावतीवरून जे पण बघत असतील आणा, मस्त आहेत. पापडची ऑर्डर देऊन मस्त आहे.